नमस्कार, सांगावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड आणि परिसरातील क्राईम न्यूज। जांभे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील घटना। एका व्यक्तीची झाली जागेवरून मोठी आर्थिक फसवणूक। फिर्यादी यांची जांभे येथील 3.25 आर अशी त्याची जागा फिर्यादी यांना विकसनासाठी देऊन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून जागा विकसन केल्यानंतर अप्रामाणिकपणे हेतू ठेवून ॲग्रीमेंट करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करून फिर्यादीचा विश्वासघात करून एकूण 2,94,00,000 रुपयाची फसवणूक केली आहे। तसेच दिनांक 15/5/2025 रोजी यातील आरोपित यांनी संगनमत करून जांभे येथील बांधकाम साईट ही विकसनासाठी आमच्याकडे असताना त्या ठिकाणी अनधिकृतपणे येऊन आम्हाला दमदाटी व दादागिरी करून 8 फ्लॅट्सचे कुलूप तोडून ते ताब्यात घेतले आहेत। एकूण अंदाजे 40 लाख रुपये इतके नुकसान केले व 2,94,00,000 रुपयांची फसवणूक केली असल्याने फिर्यादी यांनी तक्रार दिली आहे। आरोपी अरुण विलास गायकवाड, विकी विलास गायकवाड, अरुण गायकवाड याची पत्नी या आरोपींना अटक नाही। या संदर्भात सुधीर पांडुरंग वरेकर व 51 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे। जुनी सांगवी पुणे येथील घटना। एका व्यक्तीची केली एका टोळीने ऑनलाईन आर्थिक फसवणूक। ट्राय डिपार्टमेंट अनोळखी इसम सुबोधराव असे नाव सांगणारा अज्ञात इसम वर नमूद बँक अकाउंट धारक यांनी फिर्यादीची ट्राय डिपार्टमेंट मधून बोलत आहे असे सांगून फिर्यादीच्या आधार कार्ड नंबरवर सिम कार्ड काढून त्या नंबरवरून अश्लील फोटो, व्हिडिओ व मेसेज पाठविल्यामुळे खूप लोकांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत असे सांगून तसेच फिर्यादी विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल असून त्याचा तपास आम्ही करत आहोत असे भासून क्राईम ब्रांच अधिकारी असे असल्याचे भासून तोतियागिरी करून मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये अटक करण्याची भीती घालून फिर्यादीकडून जबरदस्तीने व अप्रामाणिकपणाने एकूण 69 लाख रुपये रक्कम पाठवण्यास भाग पाडून फिर्यादीची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली आहे। आरोपी अनोळखी इसम सुबोधराव असे नाव सांगणारा अज्ञात इसम वर नमूद बँक अकाउंट धारक या संदर्भात महिला फिर्यादी यांनी फिर्याद दिली आहे। साईनगर तालुका हवेली जिल्हा पुणे येथील घटना। एका टोळीने केले धारदार हत्याराने एका व्यक्तीला मारहाण। फिर्यादी यांचा चुलत भाऊ छोट्या उर्फ सॅमसन अँथनी पॉल जेव्हियर याचे त्यांच्याच परिसरात राहणारे गुड्डू उर्फ श्रीनिवास तरस, जोएल पलानी, प्रशांत विरन, कमलनयन भोसले यांच्यासोबत असणाऱ्या जुन्या वादाचा राग मनात धरून फिर्यादी हे त्यांच्या दुकानावरून राहते घरी येथे आले असता आरोपी नंबर 1 ते 4 यांनी फिर्यादी यांच्यावर अचानक हल्ला चढवून कोणत्या तरी धारदार हत्याराने फिर्यादी यांना मारहाण करून उजव्या हाताला गंभीर जखमा करून फिर्यादी हे तेथून त्यांच्या तावडीतून सुटून पळून जात असताना फिर्यादी यांच्यावर दगडफेक करून फिर्यादी यांच्या डोक्याला जखमा केले आहे। आरोपी गुड्डू उर्फ श्रीनिवास तरस वय 22 वर्षे, जोएल पलानी वय 27 वर्षे, प्रशांत विरन वय 22 वर्षे, कमलनयन भोसले वय 22 वर्षे या आरोपींना अटक नाही। या संदर्भात वेलफ्रेड ज्ञानप्रकाश स्टीवन वय 25 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे। तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे येथील घटना। एका महिला टोळीने चोरले एका महिलेचे सोन्याचे दागिने। यात्रेमध्ये फिर्यादीच्या गळ्यातील 1,52,500 रुपये किमतीचा सोन्याचा दागिना व रोख रक्कम, एक मोरपंखी रंगाची साडी, त्यावर पांढऱ्या रंगाच्या रेषा असलेली साडी घातलेली महिला वय अंदाजे 25 ते 30 वर्षे वयोगटातील हिने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेला असून त्याबाबत फिर्यादी तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यास आले असता वरील यात्रेमध्ये दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरू मधील वरील नमूद महिला व इसम यांच्या जवळील वरील वर्णाचा सोन्याच्या किमतीचा ऐवज व रोख रक्कम नमूद महिला आरोपी यांनी चोरी केल्याचे फिर्यादीस समजले आहे। आरोपी सोनाली रामदास डुकळे उर्फ सुनीता सोमनाथ जाधव उर्फ सुनीता कार्तिक पवार वय 32 वर्षे, वनिला संजय जाधव वय 25 वर्षे, रेणुका राहुल पवार वय 33 वर्षे या आरोपींना अटक आहे। या संदर्भात योगिता प्रमोद भदाणे वय 29 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे। आळंदी फाटा कुरळी तालुका खेड जिल्हा पुणे येथील घटना। एका व्यक्तीने पैशाचे आमिष दाखवून महिलांकडून करून घेतले वेश्या व्यवसाय। नमूद आरोपी याने 4 पीडित महिला यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवित असताना मिळून आले आहेत। आरोपी दीपक मधुकर जाधव व 25 वर्षे या आरोपीला अटक आहे। या संदर्भात संदीप लक्ष्मण दोडके व 40 वर्षे यांनी फिर्याद दिली आहे। या होत्या आजच्या पिंपरी चिंचवड मधील गुन्हेगारी विश्वातील बातम्या। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।